मित्रांनो, बिहार पुन्हा एकदा लोकशाही उत्सवातल्या दुसऱ्या टप्प्याकरता सज्ज झालेले आहे। पहिल्या टप्प्यात आपण जर पाहिलं तर 121 जागांसाठी म्हणजे विधानसभांसाठी मतदान पार पडलं आणि उद्या म्हणजेच 11 नोव्हेंबरला आता साधारण जर आपण लक्षात घेतलं तर 122 जागांसाठी या ठिकाणी मतदान पार पडणार आहे। म्हणजे 20 जिल्हे आहेत, 122 जागा आहेत, त्यामध्ये 1302 उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर एकूण बूथ जे आहेत सबंध बिहारमध्ये ते आहेत 25,399। त्यापैकीच मधुबनी जिल्ह्यातल्या या बूथवरती आपण आहोत। मधुबनी जिल्ह्यातल्या या सेंटरवरती जिथून आता 384 बूथ करता व्हीव्हीपॅट आणि वोटिंग मशीन जे आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी केलं जातं आहे। अधिकारी मोठ्या लेवलवरती सज्ज झालेले आहेत। अर्थात 5 वर्षांनी होणारा हा उत्सव प्रशासकीय पातळीवरती चोख आणि उत्तम झाला पाहिजे, अगदी काटेकोरपणे झाला पाहिजे या दृष्टीने म्हणून सगळी काळजी जी आहे ती घेतली जाते। या मशीनचं वाटप करण्यापूर्वी म्हणजे व्हीव्हीपॅट आणि वोटिंग मशीनचं वाटप करण्यापूर्वी सगळ्यांना इथे जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने सूचना देण्यात आल्या, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना सूचना देण्यात आल्या आणि या सूचनेनंतर प्रत्येकाला कोणत्या बूथवरती जायचं आहे याबद्दलची माहिती देऊन आता ह्या मशीन्स त्यांच्याबरोबर रवाना केल्या जातात। अर्थात या सगळ्या लोकशाहीच्या उत्सवातल्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रक्रियेमध्ये इथले शिक्षक असतील, वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी असतील, तेच या बूथवरती बिहारमधल्या जनतेकडनं मतदान जे आहे ते करून घेणार आहे। त्यामुळे अर्थात सगळ्यांना मोठी उत्सुकता आहे की निवडणुकीतला हा दुसरा टप्पा म्हणजे मतदानाचा हा दुसरा टप्पा नेमका कशा पद्धतीने पार पडतोय। पण तत्पूर्वी हे तर निश्चितपणे बघायला मिळत आहे की तयारी चोख झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, मधुबनी, बिहार।